केलता का हो त्या पुरीच्या बापाला फोन? अगं 2-3 फोन केला ग, उचले ना गेली ती. गड उठलं माहिती त्यांनी. पुरीचे आई बापी बरं जरा जास्तच नाटकं करायला लागली ती. बरं पहिलं काय असं होतं का माय, पोराच्या घरी नाक घाशीत येत होती आणि आता इथं पोराच्याच आई बापानी पुरीच्या घरी नाक घाशीत जायची बारी आली ग माय. काय काळ बी बदललाच र देवा, एवढा बी का कोपलाच पोराच्या आई बापावर. सासूबाई तुमच्या सगळ्या बहिणींना मुली आहेत, तुम्हालाच तेवढी मुलगी नाही ना? हिनं छू दिला नाही तर पुरीन. काय करायचंय पुरीला? उताडा माय नसलेला अगतावा लय जमाना बेकार होता. एवढा मोठा हुंडा द्या, सोनं नाणं द्या, मोठ्या मोठ्या वाली तर इस्टेटी वाली तर लगे गाडीच द्यान, काय नुस द्यान, कोण बसायचं त्यांचं नकर सुशीत बाय. म्हणून तुझ्या नवऱ्याच्या पाठीवर 2 पुरी खाली केल्या बघ. काय तुम्ही गर्भपात केलता? मग सासूबाई देवाला दोष देऊन काय उपयोग हो? देवानं तर सगळं काय बरोबर केलेलं असतं, पण कुठंतरी माणूसच त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून स्वतःचं दुःख स्वतः उडवून घेत असतो. सगळ्या बोलायच्या गोष्टी असत्या त्या. सासूबाई प्रत्येकालाच त्यावेळेस मुली नको होत्या, फक्त मुलं पाहिजे होती. मग आता सुना कुठून आणायचा? हो दे म्हणत होतं हिला एक पोरगी, हिनं छू दिली नाही. हो, पोरगी व्हायला लय पैसा उतू चालला होता काय. मरणाचं हुंडण हिन लागत होतं त्या टायमाला. हो सासूबाई, तेव्हा एवढा हुंडा सोनं नाणं देऊन सुद्धा थोडं जर काही मुलीच्या आईवडिलाकडून चूक झाली तर स्वतःच्या डोक्यावरची पगडी त्या नवरदेवाच्या बापाच्या पायावर ठेवावी लागायची. मग आज नवरदेवाच्या बापानं त्या नवरीच्या बापाच्या पायावर मस्तक झुकवायला बिघडतंय कुठं? नुसती देशामध्ये स्त्री पुरुष समानता नावालाच आहे का? मुलाचा बाप म्हणलं की त्याची मान ताट आणि मुलीचा बाप म्हणलं की त्याची मान खाली, हे का? मग काय पोराचा आहे बापासून जायचं काय पुरीच्या दारात नाक घाशीत? पण आता ज्यावेळेस मुली कमी आहेत ना, मग त्यावेळेस मुलींच्या आईवडिलांनी चांगलं स्थळ बघून देणं, चांगलं घरदार गाडी बंगला शेतीबाडी बघून देणं, ह्यात त्यांचं कुठं चुकतंय? लिहिणारानं सुंदर गीत लिहिलं हो. दोन्ही घर चालावी ते दिवा, आई बाबा मला वाचवा. आणि ते गीत ऐकलं की प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येतं. पण ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना, तेव्हा स्वतःची सासू स्वतःच्या सुनेला गर्भपात करायला दवाखान्यात घेऊन जाते. मग तेव्हा का दिसत नाही ती दोन्ही घरचा दिवा लावणारी मुलगी? सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक स्त्रीची दुश्मन झाली. हा बर ये. अगं जरा दामाने की पडशील की, काय झालंय तरी? अहो सासूबाई, माझा भाऊ यायलाय. भाऊ यायलाय होय? मला वाटलं मुख्यमंत्री यायला काय की कुठला, ती एवढा धारपाडा लावलाय. नाही सासूबाई, तो किती वर्षातून येईलाय ना, म्हणून खूप आनंद झालाय. सासूबाई, स्वयंपाक तर आहे सकाळचा, आता थोडे भजे आणि पापड तळू का? आता हाय की सकाळचा स्वयंपाक, वाढ कितीच, कशाला अजून भजन पापडन? नाहीतरी तेलगट खाल्लेलं चांगलं नसतंय माणसाला. बघत नाहीत का रोज अटॅकनं एक चालली वरी? नाही, तो आपल्यात रोज रोज येत नाही ना, म्हणून म्हणलं. आणि तसं बी तुला डॉक्टरनं तेलाचा वास घेऊ नको म्हणून सांगितलंय. माझं काही नाही सासूबाई, मला डॉक्टरनी सांगून 6 महिने झालं. आता लय दिवस जरा पत पाळी तर काय बिघडल का? तसं कुठं सासूचं ऐकावं कुठं वाटत. ताईंचा फोन यायलाय. अगं मग घे की इकडं लवकर. हा पूजा, बोल ग माय. काय जावाय बापूला सुट्टी आहे आज? जावाय बापूला माझ्या हातचं भजन पुरी भाजी खावा वाटायला लागली होय. मग या की, कवा येता? लगेच येता होय? किती वेळ लागेल मग? तासाभरात येता हो? बरं करते बघ, लगेच पटकन करते. आणि लेकराली बी घेऊन ये, 4 घास खातेली. नाहीतर तुझी सासू लय चिकट आहे, आधीच कुठं तळू मळू देते काय घरात. बरोबर, ये लवकर या. तुम्ही येऊस तर मी तळून ठेवते बघ. या जरा पटकन या. सुनबाई. हा सासूबाई, काय झालं? अगं पूजान जावाय बापू यायला लागले. ती जावाय बापूला माझ्या हातचं भज आणि पुरी भाजी लय खा वाटायला लागली. येते तीच बघ तासात. चल बरं, पीठ भेट तिंबून ती मला, मी तळीते लगेच. चल. तुझा भाऊ बी खाईल घासभर. नाही सासूबाई, माझ्या भावाला तेलगट जमत नाही ना. नसलेलं तेलगट खाऊन त्याला अटॅक बिटॅक आला म्हणजे मग काय करायचं? म्हणून मी त्याला नको म्हणून सांगितलं सासूबाई. त्याला म्हणलं मीच येते उद्या गावाकडं, तू नको येऊ आता. बरं भाऊ नाही यायला तर राहू दे, पीठ तरी तिंबून दे मला. चल. नाही सासूबाई, मी तरी कसं करणार? तुम्हाला माहित नाही का, डॉक्टरनी मला 6 महिन्यापूर्वी सांगितलंय की तेलाचा वास सुद्धा घेऊ नको. तुम्ही एक काम करा सासूबाई, आता भजे करा, पुरी भाजी करा, सगळं करा. पाहुणे आल्यावर त्यांना खाऊ घाला आणि तुमचे भांडे वगैरे सगळे धुवायचे झाले ना की मग मला उठवा. मी तोपर्यंत दरवाजा बंद करून आतमध्ये झोपते, का तर तेलाचा वास नको ना यायला आतमध्ये. सगळं झाल्यावर उठवा सासूबाई, भांडे पण धुवा.
तुमचे तर काही जगाच्या वेगळेच लाड आहेत बघ. ती वहिनी खाली जाऊन झोपली आरामात आणि तू इथं दळण करत बसली. अगं तीच करीत असती, पण ती चाळणी खराब झाली आणि सुपानं तिला घोळा येत नाही म्हणून मी करायला लागली. म्हणजे काय, लग्नाला 10 वर्ष झालं आणि अजून तिला सुपानं घोळायला येत नाही? मला तर लग्नाच्या अगोदर येत होतं. अगं नसतं येत एखाद्याला, आता सगळं येत असतंय. तुम्ही जरा जास्त डोक्यावर घेतलंय तिला. सांगता येत नाही का तिच्या आईला फोन करून की कसं शिकवलं नाही लेकीला म्हणून? वट पौर्णिमेला पुरणपोळी कोणी केली मग तुमच्यात ह्या बारीनं? नाही बाई, मला नाही पुरणपोळी करायला येत. ती आमच्या सासूबाईच करत असतात. खूप छान होते त्यांच्या हातची. आमच्यात लय चांगलं करते बघ पुरणपोळी सुनबाई, लय चांगली करते. एवढी हाताला चव आहे का नाही तिच्या, लयच भारी येते बघ सुनबाईला पुरणपोळी. तुलाच येत नाही माहिती. म्हणजे तुझ्या सुनाला पुरणपोळी चांगली करायला येते म्हणून तू मला टोमणे मारते? अगं माझी सासू सुद्धा कधी मला असं टोमणं मारत नाही. हा, तुझी सासू तुला 15 वर्ष झालं तरी अजून पुरणपोळी करायला येत नाही, तरी तुला टोमणं मारित नाही म्हणून चांगलं वाटतंय. आणि इथं 4 दिवस झालं सुनाला नुसतं चाळणीच्या ऐवजी सुपानं दळण करायला येत नाही म्हणून मी तिच्या आईला फोन करून सांगायचा, तिला टोमणी मारायची म्हणजे तुला बरं वाटेल. अगं ती 4 दिवस इथं राहा की गुणानं जाशील, लगेच 4 दिवसांना उड्या मारित आणि इथं सासूनाची भांडणं लावती का बाई? लोकांच्या सासा बघ, मुलाचं लग्न झाल्यावर काही सुद्धा काम करत नाहीत, एका जागेवर बसून असतात. आणि तुझं मात्र नुसतं सुनाच्या पुढं पुढं करायचं असतं. सगळी कामं तुलाच करायची असतात आणि ती सून आराम करत असते. हो माहिती आहे ते मला तसल्या बी सासा. पोराच्या लग्नाच्या आधी दाना कामं करीत येतात आणि पोराचं लग्न झालं की त्यांना दुखणीन महानी येते. असल्या सासामुळं तर सगळ्या सासा बदनाम झाल्या त्या. घ्या डोक्यावर, मला काय करायचंय? अगं तसं नसतंय ग बोलायचं बाहेर. असंच भाऊजाईनं ऐकल्यावर तिला काय वाटेल? अगं तुला बी बहीण नाही, त्या भाऊजाईला बहिणीसारखं धरल्यावर कशाला तिला तरी नादाचा काटाळा येईल बरं? असलंच आहे. तुम्ही सगळ्यांनी जेवढे तिचे लाड केलेत ना, परत माझ्यापाशी गारानं करू नका की अशी करायली आणि तशी करायली. बघा तुमच्या तुम्ही काय करायचं ते. आईबाप 4 दिवसाचा असतात बाई. भाऊजाई संग गोडीनं गुलाबीनं राहावं लागतंय. उलट ऐकून काय चुकलं तर आईला सांगावं लागतंय की आई भाऊजाई संग नीट राहत जा म्हणून. गोडी गुलाबीनं राहत जावं ग सगळ्यांनी. आई बघ बरं कसली दादानं साडी आणली. असली साडी मी घालते का? काय झालं आता त्या साडीला? असली साडी घेऊन गेल्यावर माझी सासू काय म्हणाल? असलं द्यायचं असतं का? अगं चांगली आहे की ग पूजा, काय झालं ग या साडीला? आता आणली लेकरानं त्याच्या आईपतीनं. अगं 1,500ची साडी आहे. कावा त्यानं बायकोला आणली नाही इतक्या महागा मोलाची साडी. सासूबाई ताईला ती साडी आवडली नाही तर मग मला देता का? नाही, माझ्याकडं पण एक पण साडी नाही नवीन कुठं जायला यायला म्हणून म्हणलं. हां दे बहिणीला मग, तिच्या जोगीच आहे नाही तर. हां सुनबाई ठेव तुला साडी. बर, आणि माझी मला मार्केटमधून साडी आणायला दुसरी पैसे दे. अगं फेकून द्यायला तरी काय झालंय तुला? हे बघ बाई, माझ्यापाशी काय पैसे नाहीत आता तुला द्यायला. त्या पोराचाच ह्या घराचा हप्ता फिडू त्याचा जीव चालला आणि त्याच्या कुठं महाग लागू बाई, अजून पैसे नाहीत ना काय नाहीत बघ. म्हणजे काय मी काय बिगर साडीची जाणार आहे का? छान आहे साडी, पण ताईंनाच कशी आवडली नाही की. आणि परत मी माझ्या सासूला काय सांगणार? साडी नाही का आणली माहेराहून म्हणल्यावर? नाही काय, जा तशीच. सासूला म्हणावं आणली होती पण नाही पटली म्हणावं, म्हणून नाही आणलं काहीच. जा. काय झालं ताई? काहीच नाही आणलं म्हणण्यापेक्षा हे तर नेते ना सासूला दाखवायला. बर चालतंय, ठेव. नंतर सह्या घ्यायला बोलवा, मग सांगते एकेकाला. काय सांगते? काय सांगणार आहे म्हणजे? माझा अधिकार सांगते काय असतो ते. कसला अधिकार मागते? मला पण वाटणी पाहिजे असती मग. इन कशात अधिकार मागते? हे घर आहे एवढं मोठं, जमीन आहे, अजून काय पाहिजे? हो, तुला हे घर दिसतंय की जणू तुझ्या आजा पंजानं कमवून ठेवलंय. अगं 10 वर्ष झालं की भाऊ हप्ता फेडीत आहे, ते नाही का तुला दिसत? आणि लागली अधिकार मागायला. हाय 2 एकर शेत, तेवढ्याचाच अधिकार असेल की तुझा. अगं पण त्या 2 एकराला बी काय काय कष्ट हे हाय का माहिती तुला? बापाचा दवाखाना गेल्या वर्षी 10 लाखाचा झाला, विचारलंच का हाय का रुपया म्हणून तुमच्यापाशी? ती नाही कळत तुला, तवा नाही तिथं अधिकार दिसत. इथं महिन्याला 5-6 हजार आम्हा नवरा बायकोला गोळ्या औषधाला लागत आहेत, तवा नाही तुला अधिकार दिसत. आणि आली इथं अधिकार मागायला. थांबा आता तुझ्या सासूला फोन करते आणि तिला म्हणते लिकीला बोलवून घ्या तुमच्या आणि तिला बी अधिकार द्या. जेव्हा तुझ्या लग्नाला 10 लाख रुपये पोरानं कसं कसं कष्ट करून घालवलं, ती नाही तुला दिसलं? ती काय त्याचा अधिकार होता काय? अगं स्वतःला 2 एकर शेत असताना सुद्धा तुला 10 एकरवाला नवरा बघून दिला की नौकरदार बघून दिला, तिथं नाही तुला कळत तुझा भाऊ. मला अधिकार मागायला आली. का बापाची मळकी कापड धुवायची माहिती आहे ती का? कायचं लुगडं धुवायचं माहित आहे? जाऊ द्या सासूबाई. हिथं आलं की भाऊजाईच्या जीवावर आहे तर खायचं माहित आहे तेवढं.
लागले अधिकार मागायला. दे आधी अधिकार तुझ्या नंदाला, तेव्हा मी बी देते तुला. अरे सासूबाई लय लवकर आला हो. एवढ्या लवकर कस काय उरकलं? आले बाई लवकरच उरकलन. तिथं लेक असून 8 दिवस झालं येऊन बसले ती. म्हातारीच्या मरणाची वाट बघत बसले ती. ज्वारीत हात घालन, गव्हात हात घालन, बामणाला दे. काय खरं असतंय ग माय म्हातारपणाला. सासूबाई पाणी देऊ का आंघोळीला तुम्हाला? नको बाय, मला आंघोळ करायची ग. लगेच आले जाऊन तिथून, काय त्याला आंघोळ करीत बसायची ग. उगा जगाची रीत हाय म्हणून करायचं, दुसरं काय. हो, जगाची रीत तेवढीच कळती बाय सगळेली. अगं तिथं जिती होती तर ती म्हातारी उगा आण करून मिली. घरच्यांनी तर तिला दिलंच नाही, पण पाहुण्या रावळ्यांनी 4 घास चारायला लागलं तर म्हणले तुम्हाला काय जातंय चारायला, पुन्हा हागणं मुतणं आम्हाला करावं लागतंय, वास घाण सुटतय. जणू काही लहानाची मोठी बिगर हाकता मुक्ताच झाली ती. खरंय अहो सासूबाई. जाळताना लगेच बाई हातरून पांघरून ती उशीन रग शाल सुद्धा सगळं त्याची कापडं वेपडं सगळं जाळून टाकलं. का तर ती चांगलं नसतंय. तेवढीच कापडं वेपडच बरी चांगली नसते ती. इथं गाडी बंगला सोनं नाणं शेत पोत ती ठेवायचं मत आहे, ती असतंय चांगलं, फक्त कापडच चांगली नसते ती. त्या कापडातच त्याच्या आत्मा शिरून बसती. गड उठलं ग बाय असली लेकरन बाळ. असंच आहे सासूबाई आजकाल. चांगली दुनियाची रीत आहे रे बाबा पांडुरंगा. त्या पुंडलिकानं आईबापाची सेवा केली म्हणून तू पंढरपुरात येऊन बसलास. आणि आजकालचे पुंडलिक आईबापाला लावायला लागले वृद्धाश्रमात आणि स्वतः चालले देवदर्शनाला पंढरपूरला. बघ बाबा आता काय आशीर्वाद द्यायचा त्यांना ती. बघ तूच. जिवंतपणी नाही दर्शन आणि मेल्यावर मात्र सगळं प्रदर्शन.